नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे. तुम्ही बघत आहात स्वतंत्र भारत. एकीकडे आपल्या भारताला तरुणाईचा देश म्हणतो, तर दुसरीकडे तरुणांच्या समस्या खूप आहेत. तरुण बेरोजगार, रोजगारी, भूकमारी या समस्यात गुंतत आहे. तर तरुणांची काय विचार आहे तर जाणून घेऊया तरुणांचे. ह्या रिपोर्टच्या माध्यमातून तरुणांच्या कोणत्या समस्या आहे, त्यांना काय हवं देशाकडून, सरकार ते पूर्ण करते की नाही करत, बघूयात त्यांच्या समस्या या रिपोर्ट. देशात रोजगारी, बेरोजगारी, भूकमारी हे सर्व समस्या वाढत आहे. या सर्व समस्यामध्ये जो सर्वात पहिले गुंतला जातो तो असतो देशातला तरुण. बेरोजगारीची समस्या त्याला आहेत, पण त्याहूनही महत्त्वाची समस्या आहेत शिक्षण व्यवस्था. त्याची वाढलेली अकाल फी आणि जिथे मोफत राहतात तिथे चांगल्या सुविधा नाही. त्यांना काय वाटतं याबद्दल जाणून घेऊया त्यांच्याकडून. तर आजकाल युवांच्या काय समस्या आहेत बेरोजगारीबद्दल, तुला काय वाटतं? नक्कीच. मी ज्या ठिकाणी राहतो तो भाग हा मराठवाडा आहे आणि या मराठवाड्यामध्ये जवळपास एक टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, मेकॅनिकल वर्क म्हणून. पण त्याचबरोबर जर आपण IT शिक्षण बघितलं, मराठवाड्यामध्ये चांगली शिक्षण संस्था आहे जिथे कम्प्युटरचं शिक्षण डिग्री मिळते, पण त्याच डिग्रीचा नोकरी मिळण्यासाठी मराठवाड्यात म्हणजे व्यवसायच नाही किंवा त्याचा नोकरीच नाही, IT पार्क नाही. जसं पुण्याला हिंजेवाडी असेल, बेंगलोर सिटी असेल, मुंबईमध्ये ते पवई पार्क असेल, तसं मराठवाड्यामध्ये छोटं IT पार्क सुद्धा नाही. तर कुठेतरी मराठवाड्यात IT शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी, कारण येणारा काळ हा आता AIचा आहे, तर या सगळ्या गोष्टींचा एक विचार केला तर मला असं वाटतं की युवाच्या रोजगारांसाठी आणि भविष्यासाठी मराठवाड्यात एक IT क्षेत्रामध्ये नोकरी नाही. आणि अजून मला असं विचारायचं आहे की आता आपण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये तर काहीतरी म्हणजे ती सुविधा पुरत नाही, याबद्दल तुम्हाला काय समजतं? नक्कीच. आज मी ज्या ठिकाणी शिकतोय ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. आज मी जर्नलिझमचं शिक्षण घेतोय. या ठिकाणी या शिक्षणासाठी जी फीस आहे त्यापेक्षा खूप कमी फीस ही गव्हर्नमेंटच्या बामूमध्ये आहे, पण बामूमध्ये त्या लेवलचं शिक्षणही नाही. जवळपास त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडिया हा प्रकारच नाही आहे. त्यामुळे कुठेतरी गव्हर्नमेंटनी कमीत कमी पैशांमध्ये प्रायव्हेटमध्ये ज्या शिक्षण आहे तेच शिक्षण गव्हर्नमेंटमध्ये आणलं तर गोरगरिबांचं कल्याण होईल नक्की. देशात तरुणांना समस्या तर आहेत. ते सरकारी नोकरीमध्ये कधी जागा निघल्या जातात तर ते कधी फॉर्म भरतात, पेपर पण देतात, पण ऐनवेळी तोच पेपर फुटला जातो. इथे बेरोजगारी निर्माण होते. लाखो युवा तरुण सरकारी नोकरीमध्ये फॉर्म भरतात, पण नोकरी काही हाती लागत नाही. देशात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे एकच पेपरफुटी. यावर तरुणांची काय इच्छा आहेत जाणून घेऊया त्यांच्याचकडून. काय वाटतं जे पेपर फुटतो, बेरोजगार युवा तरुणाई बेरोजगारीच्या जाळ्यात गुंतत आहेत, आंदोलन करताय, याबद्दल तुमचा काय प्रतिक्रिया आहे? हे अतिशय चुकीचं आहे. जे पेपर लीक झाले, पेपर फुटी झाले, याच्यामुळं काय होतं की जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागणार असतात त्यांचं कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. याच्यामुळे जे पैशावाल्यांची जे मुलं आहेत ते पेपर फुटीचं काम करतात आणि त्याने ते चांगले मार्क घेतात आणि म्हणजे चांगल्या घरातली मुलं आहेत त्यांनाच नोकरी लागते. तर नेमक्या समस्या काय वाटतं तुम्हाला? आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत, तर तुम्ही आता छत्रपती संभाजीनगरमध्ये काय समस्या वाटतात युवांना? काय नोकरीच्या बाबतीत काय आहे, जितका सुशिक्षित आहे तितका ते बेरोजगार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. कारण की इथं जे नोकऱ्याचं जर स्ट्रक्चर जर बघितलं आपण प्लेसमेंट, सो ते जास्तीत जास्त करून म्हणजे बिहारी लोकांना झालं, म्हणजे नॉन महाराष्ट्रीय लोकांना जास्त प्राधान्य आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर एकीकडे आपण बघतो की शिक्षण आपण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये शिक्षण म्हणजे आपण शिक्षण घेताना फीची खूप जास्त फी आहे. तर कुठे आपण जर गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर तिथे ती सुविधा नाही, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? गव्हर्नमेंटने याच्यासाठी नवीन जागा काढायला पाहिजे मुलांसाठी जे आत्ता शिकलेले आहे, आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंटचं बरंचसं म्हणजे आता काम चालू. आताच आपण तरुणाईंची समस्या काय आहे त्यांच्याशी आपण संवाद साधला. तर बघत राहा स्वतंत्र भारत. मी ऐश्वर्या कावरे, कॅमेरा पर्सन यश पवार सोबत छत्रपती संभाजी.